पोलीस भरतीसाठी संभाव्य प्रश्न आणि त्यांची उत्तरे. भारताचे लोहपुरुष कोणाला म्हणतात? भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना म्हणतात. महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या 288 इतकी आहे. रक्तातील हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे कोणता आजार होतो? रक्तातील हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे ॲनिमिया नावाचा आजार होतो. पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? पानिपतची तिसरी लढाई 1761 साली झाली. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणाला म्हणतात? भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हणतात. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरु ग्रह होय. गेटवे ऑफ इंडिया कोठे आहे? गेटवे ऑफ इंडिया मुंबई येथे आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली. महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते? महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आंबोली, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील होय. ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते? ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक डेसिबल होय. महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू कोणते आहे? महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू ब्लू मॉर्मन होय. भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल हे होते. मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात? मानवी शरीरात एकूण 206 इतकी हाडे असतात, तर लहान मुलामध्ये 300 हाडे असतात. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे ही घोषणा कोणी दिली? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे ही घोषणा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी दिली. भारतातील पहिली रेल्वे कोठून कोठे धावली? भारतातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे दरम्यान धावली. ही रेल्वे 16 एप्रिल 1853 रोजी धावली. या एकूण लांबी 34 किलोमीटर होती. भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कोठे आहे? भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय मुंबई येथे आहे. पाण्याचे रेणुसूत्र काय आहे? पाण्याचे रेणुसूत्र H2O हे आहे. संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते? संसदेचे वरिष्ठ सभागृह राज्यसभा होय, तर कनिष्ठ सभागृह लोकसभा होय. महाराष्ट्राचा क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा कोणता? महाराष्ट्राचा क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर, आताचा अहिल्यादेवीनगर होय. पित्त हे शरीरातील कोणत्या अवयवात तयार होते? पित्त हे शरीरातील यकृत म्हणजेच लिव्हर या अवयवात तयार होते. भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले? भारताचे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले. जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली? जय जवान जय किसान ही घोषणा लाल बहादूर शास्त्री यांनी दिली. सध्याचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? सध्याचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? लोणार सरोवर बुलढाणा या जिल्ह्यात आहे. पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यास किती वेळ लागतो? पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यास 24 तास इतका वेळ लागतो. कोणत्या वायूला हसविणारा वायू म्हणजेच लाफिंग गॅस म्हणतात? नायट्रस ऑक्साईड या वायूला हसविणारा वायू म्हणजेच लाफिंग गॅस असे म्हणतात. भारतातील सर्वात लांब नदी कोणती? भारतातील सर्वात लांब नदी गंगा नदी होय. या नदीची लांबी 2525 किलोमीटर इतकी आहे. मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात? मराठी भाषेचे पाणिनी दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना म्हणतात. पेशीचा शोध कोणी लावला? पेशीचा शोध रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञांनी लावला. संसदेचे संयुक्त अधिवेशन कोण बोलावतो? संसदेचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलवतात, तर या अधिवेशनाचे अध्यक्षपद लोकसभेचे अध्यक्ष हे करतात. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. महाराष्ट्राचे राज्यपक्षी कोणता? महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी हरियाल, येल्लो फुटेड ग्रीन पिजन म्हणजेच पिवळ्या पायाचा ग्रीन कबूतर होय. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवणारे संप्रेरक कोणते? रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवणारे संप्रेरक इन्सुलिन होय.
गांधीजींच्या राजकीय गुरुचे नाव काय होते? गांधीजींच्या राजकीय गुरुचे नाव गोपाळकृष्ण गोखले हे होते. क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश कोणता? क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश रशिया होय. तर भारत 7व्या क्रमांकावर आहे. भारतीय राज्यघटनेत किती अनुसूची आहेत? भारतीय राज्यघटनेत 12 अनुसूची आहेत. मिसाईल मॅन ऑफ इंडिया कोणाला म्हणतात? मिसाईल मॅन ऑफ इंडिया डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना म्हणतात. महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहेत? महाराष्ट्रात एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. वनस्पती कशाद्वारे श्वसन करतात? वनस्पती पर्णरंध्रे म्हणजेच स्टोमॅटोमार्फत श्वसन करतात. इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा कोणी दिली? इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा भगतसिंगांनी दिली. जगातील सर्वात खोल महासागर कोणता? जगातील सर्वात खोल महासागर पॅसिफिक महासागर होय. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण? भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी होय. बॅरोमीटरचा उपयोग कशासाठी करतात? बॅरोमीटरचा उपयोग वातावरणाचा दाब मोजण्यासाठी करतात. भारतात पोलीस स्मृती दिन कधी साजरा केला जातो? भारतात पोलीस स्मृती दिन 21 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. महाराष्ट्रातील कॉटन सिटी कोणत्या शहराला म्हणतात? महाराष्ट्रातील कॉटन सिटी म्हणजेच पांढरे सोने पिकवणारा जिल्हा यवतमाळ हा जिल्हा होय. भारतीय संविधान कधी स्वीकारले गेले? भारतीय संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारले गेले. तर ते लागू 26 जानेवारी 1950 रोजी झाले. सिल्वर फायबर क्रांती कशाशी संबंधित आहे? सिल्वर फायबर क्रांती कापूस उत्पादनाशी संबंधित आहे. मानवाच्या शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? मानवाच्या शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी यकृत होय. भारताचे राष्ट्रीय फळ कोणते? भारताचे राष्ट्रीय फळ आंबा होय. कोणत्या राज्याला भारताच्या मसाल्याचे उद्यान म्हणतात? केरळ या राज्याला भारताचे मसाल्याचे उद्यान असे म्हणतात. महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता आहे? महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरू होय. भारतातील पहिली महिला IPS अधिकारी कोण? भारतातील पहिली महिला IPS अधिकारी किरण बेदी होय. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली. जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाचे प्रमुख कोण असतात? जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाचे प्रमुख पोलीस अधीक्षक साहेब असतात. मानवी शरीरातील सर्वात कठीण पदार्थ कोणता? मानवी शरीरातील सर्वात कठीण पदार्थ दातावरील इनॅमल होय. भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न पुरस्कार होय. कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणतात? मंगळ या ग्रहाला लाल ग्रह असे म्हणतात. महाराष्ट्रातील चिपको आंदोलनासारखे अपिको आंदोलन कोठे झाले? महाराष्ट्रातील चिपको आंदोलनासारखे अपिको आंदोलन कर्नाटक उत्तर कन्नड जिल्ह्यात झाले. तर चिपको आंदोलन उत्तराखंड या राज्यात झाले. हे चिपको आंदोलन आपल्या इथं नाही झाले, महाराष्ट्रात नाही, तर हे उत्तराखंड या राज्यात झाले. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना 1935 साली झाली. पावसाचे पाणी साठवण्यासाठी प्रसिद्ध असलेले रेणुका सरोवर कोठे आहे? पावसाचे पाणी साठवण्यासाठी प्रसिद्ध असलेले रेणुका सरोवर हिमाचल प्रदेश या राज्यात आहे. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे? भारतीय संविधानाच्या कलम 17 नुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत वनस्पती कोणता वायू बाहेर टाकतात? प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत वनस्पती ऑक्सिजन हा वायू बाहेर टाकतात. महाराष्ट्रातील पहिली सहकारी साखर कारखाना कोठे सुरू झाला? महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर म्हणजेच अहमदनगर या जिल्ह्यात सुरू झाला. विद्युत प्रवाहाचे एकक काय आहे? विद्युत प्रवाहाचे एकक ॲम्पियर हे आहे. भारताचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत? भारताचे सध्याचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत हे आहेत. त्यांचा क्रम 53वा आहे. गौतम बुद्धांचा जन्म कोठे झाला? गौतम बुद्धांचा जन्म लुंबिनी, नेपाळ या देशात झाला. कोणत्या राज्याला भारताचे धान्य कोठार म्हणतात? भारताच्या पंजाब या राज्याला धान्य कोठार असे म्हणतात. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन हे होते.
मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते? मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड फिमर हे हाड मांडीमध्ये आहे. अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? अजिंठा लेणी छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहेत. रक्ताभिसरणाचा शोध कोणी लावला? रक्ताभिसरणाचा शोध विल्यम हार्वे या शास्त्रज्ञांनी लावला. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य राजस्थान हे राज्य होय. दुसऱ्या क्रमांकावर मध्य प्रदेश, त्यानंतर महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष व्यामेशचंद्र बॅनर्जी हे होते. तर राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबई येथे भरले होते. लोहगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? लोहगड किल्ला पुणे या जिल्ह्यात आहे. पाण्याचे उत्कलन बिंदू म्हणजेच बॉइलिंग पॉईंट किती सेल्सिअस आहे? पाण्याचा उत्कलन बिंदू 100 डिग्री सेल्सिअस इतका आहे. भारताच्या दक्षिण टोकाला कोणते ठिकाण आहे? भारताच्या दक्षिण टोकाला इंदिरा पॉईंट हे ठिकाण आहे. इन्कलाब हे मासिक कोणी सुरू केले होते? इन्कलाब हे मासिक अब्दुल हमीद अन्सारी यांनी सुरू केले होते. इन्कलाब जिंदाबाद तर ही घोषणा मौलाना हजरत मोहानी यांनी तयार केली. दूध उत्पादनात भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे? दूध उत्पादनात भारत जगात प्रथम क्रमांकावर आहे. डेंग्यू हा आजार कशामुळे पसरतो? डेंग्यू हा आजार डास हा एडिस इजिप्ती या डासामुळे पसरतो. भारताचे संविधान दिन कधी साजरा केला जातो? भारतामध्ये संविधान दिन 26 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी या किल्ल्यावर झाला. ताजमहल कोणाच्या स्मृतिप्रित्यर्थ बांधला आहे? ताजमहल मुमताज महल यांच्या स्मृतिप्रित्यर्थ बांधला आहे. मानवी शरीरातील सर्वात मोठे इंद्रिय कोणते? मानवी शरीरातील सर्वात मोठे इंद्रिय त्वचा स्किन होय. ग्रँड ट्रंक रोड कोणी बांधला? ग्रँड ट्रंक रोड शेरशाह सुरी यांनी बांधला. कोणत्या ग्रहाभोवती कडी रिंग आहेत? शनी या ग्रहाभोवती कडी म्हणजेच रिंग आहेत. महाराष्ट्रातील पहिले पूर्ण साक्षर जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील पहिला पूर्ण साक्षर जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा होय. बँकिंग क्षेत्रात ATMचा अर्थ काय? बँकिंग क्षेत्रात ATMचा अर्थ ऑटोमेटेड टेलर मशीन होय. भारताचा राष्ट्रध्वज कोणी डिझाईन केला? भारताचा राष्ट्रध्वज पिंगली व्यंकय्या यांनी डिझाईन केला. सजीव आणि निर्जीव यांच्यातील दुवा कोणाला म्हणतात? सजीव आणि निर्जीव यांच्यातील दुवा व्हायरस म्हणजेच विषाणूला म्हणतात. कॅन्सरच्या उपचारासाठी कोणते किरण वापरतात? कॅन्सरच्या उपचारासाठी कोबाल्ट-60 नावाचे किरण वापरतात. जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? जगातील सर्वात मोठे वाळवंट सहारा वाळवंट होय. कोणता आम्ल पावसाच्या पाण्यात असतो? सल्फ्युरिक ॲसिड हे आम्ल पावसाच्या पाण्यात असते. भारताची पहिली महिला राष्ट्रपती कोण होत्या? भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील ह्या होत्या. महात्मा गांधी यांची समाधी कोठे आहे? महात्मा गांधी यांची समाधी राजघाट दिल्ली येथे आहे. कोणत्या वायूला प्राणवायू म्हणतात? ऑक्सिजन या वायूला प्राणवायू असे म्हणतात. जळगाव जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे? जळगाव जिल्हा केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. भारतीय नौदल दिन कधी असतो? भारतीय नौदल दिन 4 डिसेंबर रोजी असतो. पाणी पंचायत ही संकल्पना कोणी मांडली? पाणी पंचायत ही संकल्पना विलासराव साळुंखे यांनी मांडली. सूर्य हा एक काय आहे? सूर्य हा एक तारा आहे. महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात कोणते प्रसिद्ध उल्कापाताचे सरोवर आहे? महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात लोणार हे एक प्रसिद्ध उल्कापाताचे सरोवर आहे. भारतीय राज्यघटनेत मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या देशाकडून घेतली आहेत? भारतीय राज्यघटनेत मार्गदर्शक तत्त्वे आयर्लंड या देशाकडून घेतली आहेत. महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून कोणते अभयारण्य ओळखले जाते? महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून नादूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य नाशिक येथील ओळखले जाते. योजना आयोग आताचा नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? योजना आयोग म्हणजेच आताच्या नीती आयोगाचे अध्यक्ष पंतप्रधान असतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा कोणत्या ठिकाणी घेतली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा नागपूर
दीक्षाभूमी येथे घेतली. मानवी शरीरात रक्ताचे शुद्धीकरण कोठे होते? मानवी शरीरात रक्ताचे शुद्धीकरण मूत्रपिंड म्हणजे किडनी येथे होते. लोकसभा सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? लोकसभा सदस्यांचा कार्यकाळ 5 वर्ष इतका असतो. क्षेत्रफळाने जगातील सर्वात मोठा देश कोणता? क्षेत्रफळाने जगातील सर्वात मोठा देश रशिया होय. भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप कसे आहे? भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप विकसनशील किंवा मिश्र अर्थव्यवस्था या प्रकारचे आहे. महाराष्ट्रात जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? महाराष्ट्रात जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष जिल्ह्याचे पालकमंत्री असतात. सूर्यफुलाची हालचाल कोणत्या प्रकारची असते? सूर्यफुलाची हालचाल प्रकाश अनुकूलन म्हणजेच फोटोट्रॉपिझम प्रकारची असते. भारताचा पहिला अंतराळवीर कोण? भारताचा पहिला अंतराळवीर राकेश शर्मा होय. महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहे? महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर सातपुडा ही पर्वतरांग आहे. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन कोणत्या काळात होते? संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन फेब्रुवारी ते मे या महिन्यात होते. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय NSOची स्थापना कधी झाली? राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय म्हणजेच NSOची स्थापना मे 2019 रोजी झाली. CSO आणि NSOच्या विलिनीकरणातून NSOची स्थापना झाली. व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे स्कर्वी हा आजार होतो. या आजारामध्ये हिरड्यातून रक्त येते. महाराष्ट्रातील पहिली ई-पंचायत कोणत्या जिल्ह्यात सुरू झाली? महाराष्ट्रातील पहिली ई-पंचायत पुणे या जिल्ह्यात सुरू झाली. होमरूल चळवळ कोणी सुरू केली? होमरूल चळवळ लोकमान्य टिळक आणि ॲनी बेझंट यांनी सुरू केली. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर या जिल्ह्यात आहे. भारताच्या सरहद्दीचा गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते? भारताच्या सरहद्दीचा गांधी यांना म्हणून खान अब्दुल गफार खान यांना ओळखले जाते. पृथ्वीच्या अंतरंगात सर्वाधिक प्रमाणात कोणता वायू आढळतो? पृथ्वीच्या अंतरंगात लोह हा वायू सर्वाधिक प्रमाणात आढळतो. आभाळमाया या शब्दाचा अर्थ काय? आभाळमाया या शब्दाचा अर्थ अफाट प्रेम होय. महाराष्ट्रातील अष्टविनायक ठिकाणे किती आहेत? महाराष्ट्रात अष्टविनायक ठिकाणे 8 इतकी आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते? भारतीय रिझर्व्ह बँकेचेच पहिले भारतीय गव्हर्नर C.D. देशमुख हे होते. हवेतील आर्द्रता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? हवेतील आर्द्रता मोजण्यासाठी हायग्रोमीटर नावाचे उपकरण वापरतात. लोकपाल ही संस्था सर्वप्रथम कोणत्या देशात स्थापन झाली? लोकपाल ही संस्था स्वीडन या देशात सर्वप्रथम स्थापन झाली. महाराष्ट्राचे हवामान कोणत्या प्रकारचे आहे? महाराष्ट्राचे हवामान उष्ण व मान्सून प्रकारचे आहे. सफरचंदात कोणते ॲसिड असते? सफरचंदात मॅलिक ॲसिड नावाचे ॲसिड असते. पंचायत राज प्रणाली स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य कोणते? पंचायत राज प्रणाली स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य राजस्थान राज्य होय. संत ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे? संत ज्ञानेश्वरांची समाधी आळंदी येथे आहे. इंटरनेटचा शोध कोणी लावला? इंटरनेटचा शोध बॉब कॉन आणि विंडसर्फ या शास्त्रज्ञांनी लावला. महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीची लांबी किती किलोमीटर आहे? महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीची लांबी 720 किलोमीटर इतकी आहे. संसदेचे सदस्य नसतानाही मंत्री बनता येते का? संसदेचे सदस्य नसतानाही मंत्री बनता येते, मात्र 6 महिन्याच्या आत निवडून येणे गरजेचे असते. मानवी डोळ्याचे दान करताना कोणता भाग वापरतात? मानवी डोळ्याचे दान करताना कार्निया पारपटल हा भाग वापरतात. भारतरत्न मिळवणारे पहिले खेळाडू कोण? भारतरत्न मिळवणारे पहिले खेळाडू सचिन तेंडुलकर होय. नर्मदा नदीचा उगम कोठे होतो? नर्मदा नदीचा उगम अमरकंटक मध्य प्रदेश येथे होतो. मराठी वृत्तपत्राचे जनक कोणाला म्हणतात? मराठी वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांना म्हणतात. सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य सिक्कीम राज्य होय. कॉपर सल्फेटला म्हणजेच मोरचूद उष्णता दिल्यास त्याचा रंग काय होतो? कॉपर सल्फेटलाच म्हणजेच मोरचूदला उष्णता दिल्यास त्याचा रंग पांढरा होतो.
महाराष्ट्रात कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता? महाराष्ट्रात कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध जिल्हा नाशिक जिल्हा होय. गॅल्व्हनायझेशन प्रक्रियेत कशाचा थर दिला जातो? गॅल्व्हनायझेशन प्रक्रियेत जस्त म्हणजे झिंकाचा थर दिला जातो. भारताचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? भारताचे मँचेस्टर अहमदाबाद या शहराला म्हणतात. ध्वनीची सर्वाधिक गती कशात असते? ध्वनीची सर्वाधिक गती स्थायू सॉलिडमध्ये असते. कोकण रेल्वेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? कोकण रेल्वेची सुरुवात 1998 या वर्षी झाली. भारतीय नौदलाचे ब्रीदवाक्य काय आहे? भारतीय नौदलाचे ब्रीदवाक्य श नो वरुण हे आहे. श नो वरुण हे आहे. वनस्पती अन्नासाठी हवेतील कोणता वायू वापरतात? वनस्पती अन्नासाठी हवेतील कार्बन डायऑक्साईड हा वायू वापरतात. महाराष्ट्रातील दूधगंगा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील दूधगंगा प्रकल्प कोल्हापूर या जिल्ह्यात आहे. बॅक्टेरियाचा शोध कोणी लावला? बॅक्टेरियाचा शोध अँटोनी व्हॅन ल्युव्हेनहॉक या शास्त्रज्ञांनी लावला. भारताचे संविधान लिहून पूर्ण व्हायला किती कालावधी लागला? भारताचे संविधान लिहून पूर्ण व्हायला 2 वर्ष 11 महिने 18 दिवस इतका कालावधी लागला. आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून रोजी साजरा केला जातो. मराठा साम्राज्याची स्थापना कोणी केली? मराठा साम्राज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराज यांनी केली. नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणजेच NDA कोठे आहे? नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणजेच NDA खडकवासला पुणे येथे आहे. भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्य कोणत्या देशाकडून घेतली आहेत? भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्य रशिया या देशाकडून घेतली आहेत. पिकावरील रोग आणि कीड ओळखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणते ॲप वापरले आहे? पिकावरील रोग आणि कीड ओळखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने प्लॅन्टिक्स नावाचे ॲप विकसित केले आहे. भारतातील पहिली जनगणना कोणाच्या काळात झाली? भारतातील पहिली जनगणना लॉर्ड मेयो या गव्हर्नर जनरलच्या काळात झाली. मानवी शरीरातील मास्टर ग्रंथी मास्टर ग्लँड कोणाला म्हणतात? मानवी शरीरातील मास्टर ग्रंथी म्हणजेच मास्टर ग्लँड पीयूषका ग्रंथीला म्हणजेच पिट्युटरी ग्लँडला म्हणतात. लोकसभा अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात? लोकसभा अध्यक्ष आपला राजीनामा लोकसभा उपाध्यक्षाकडे देतात. महाराष्ट्रातील जळगाव जिल्हा कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रातील जळगाव जिल्हा केळी या पिकासाठी प्रसिद्ध आहे. प्रकाश वर्ष कशाचे एकक आहे? प्रकाश वर्ष म्हणजेच लाईट इयर हे अंतर मोजण्याचे एकक आहे. जगातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते? जगातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर लेक सुपिरियर होय. असहकार चळवळ महात्मा गांधींनी कधी सुरू केली? असहकार चळवळ महात्मा गांधींनी 1920 साली सुरू केली. 1 ऑगस्ट 1920 रोजी सुरू केली. या दिवशी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा मृत्यू झाला होता. त्याच दिवशी महात्मा गांधीजींनी असहकार चळवळ सुरू केली होती. राष्ट्रीय महामार्ग 60 क्रमांक 60 म्हणजेच NH60 कोणत्या 2 शहरांना जोडतो? NH60 पुणे आणि नाशिक या 2 शहरांना जोडतो. पेसमेकरचा उपयोग शरीरातील कोणत्या अवयवाच्या विकासासाठी करतात? पेसमेकर या उपकरणाचा उपयोग शरीरातील हृदय या अवयवासाठी करतात. कलम 170चा संबंध कोणत्या राज्याशी होता? कलम 370चा संबंध जम्मू काश्मीर या राज्याशी होता. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण आहेत? भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत. व्हिटॅमिन Aच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? व्हिटॅमिन Aच्या कमतरतेमुळे रात आंधळेपणा हा आजार होतो. भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले? भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण 1949 या वर्षी झाले. महाराष्ट्राचे राज्यगीत कोणते? महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत जय जय महाराष्ट्र माझा होय. गॅसचा वास ओळखावा म्हणून त्यात कोणता पदार्थ मिसळतात? LPG गॅसचा वास ओळखावा म्हणून त्यामध्ये इथाईल मरकॅप्टन हा वायू मिसळला जातो. हडप्पा संस्कृतीचा शोध कोणत्या वर्षी लागला? हडप्पा संस्कृतीचा शोध 1921 या वर्षी लागला. जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कुठे आहे? जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म हुबळी कर्नाटक येथे आहे.
भारतीय राज्यघटनेत एकूण किती परिशिष्टे आहेत? भारतीय राज्यघटनेत एकूण 12 परिशिष्टे आहेत. थर्मामीटरमध्ये कोणता वायू वापरतात? थर्मामीटरमध्ये पारा, मर्क्युरी हा धातू वापरतात. शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे प्रमुख कोण होते? शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे प्रमुख कान्होजी आंग्रे हे होते. भारतातील सर्वात उंच धरण कोणते? भारतातील सर्वात उंच धरण टिहरी धरण होय. लोकमान्य टिळकांनी गीतारहस्य हा ग्रंथ कोठे लिहिला? लोकमान्य टिळकांनी गीतारहस्य हा ग्रंथ मंडालेच्या तुरुंगात लिहिला. युरिया खतामध्ये नायट्रोजन नत्राचे प्रमाण किती टक्के असते? युरिया खतामध्ये नत्राचे म्हणजे नायट्रोजनचे प्रमाण 46% इतके असते. सफरचंद हे फळ कोणत्या कुळातील आहे? सफरचंद हे फळ रोजेसी या कुळातील आहे. पहिली गोलमेज परिषद कोठे भरली होती? पहिली गोलमेज परिषद लंडन येथे भरली होती. सर्वच्या सर्व तिन्ही गोलमेज परिषदा लंडन येथेच भरल्या होत्या. महाराष्ट्रात दुग्ध विकास केंद्र कोठे आहे? महाराष्ट्रात दुग्ध विकास केंद्र आरे मुंबई येथे आहे. कॅन्सर पेशीचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? कॅन्सर पेशीचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला ऑन्कॉलॉजी असे म्हणतात. जिल्हाधिकारी पदाची निर्मिती कोणाच्या काळात झाली? जिल्हाधिकारी या पदाची निर्मिती वॉरन हेस्टिंग या गव्हर्नर जनरलच्या काळात झाली. कार्बनचे सर्वात कठीण स्वरूप कोणते? कार्बनचे सर्वात कठीण स्वरूप हिरा होय. पंचायत राज दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? पंचायत राज दिन 24 एप्रिल या तारखेला साजरा केला जातो. मराठी साहित्यातील पहिली कादंबरी कोणती? मराठी साहित्यातील पहिली कादंबरी यमुना पर्यटन ही कादंबरी बाबा पद्मानंदजी यांनी लिहिली होती. सूर्य हा कोणत्या प्रकारचा तारा आहे? सूर्य हा मध्यम वयाचा तारा आहे. महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती? महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका मुंबई महानगरपालिका होय. दूध पांढरे कशामुळे दिसते? दूध पांढरे केसिन या प्रथिनामुळे दिसते. सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना कोठे केली? सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना सिंगापूर या देशामध्ये केली. ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ग्रॅमी पुरस्कार संगीत या क्षेत्राशी संबंधित आहे. भारतीय संविधानाचे कलम 14 कशाशी संबंधित आहे? भारतीय संविधानाचे कलम 14 कायद्यासमोर समानताशी संबंधित आहे. नांदेड हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? नांदेड हे शहर गोदावरी या नदीकाठी वसलेले आहे. व्हिटॅमिन डीचा मुख्य स्रोत कोणता? व्हिटॅमिन डीचा मुख्य स्रोत सूर्यप्रकाश होय. बॉम्बे हाय कशाशी संबंधित आहे? बॉम्बे हाय खनिज तेल पेट्रोलियमशी संबंधित आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते? क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य गोवा राज्य होय. गोवा हे राज्य महाराष्ट्राच्या दक्षिणेला स्थित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महू मध्य प्रदेश येथे झाला. रक्ताचा pH किती असतो? रक्ताचा pH 7.4 इतका असतो. पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे केव्हा धावली? पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे 16 एप्रिल 1853 रोजी धावली. लॉर्ड डलहौसी यांच्या काळात. शिवाजी महाराजांच्या मातोश्रींचे नाव काय होते? शिवाजी महाराजांच्या मातोश्रीचे नाव जिजाबाई हे होते. आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्च रोजी साजरा केला जातो. भारताचे राष्ट्रीय बोधवाक्य काय आहे? भारताचे राष्ट्रीय बोधवाक्य सत्यमेव जयते हे आहे. कॅन्सर हा रोग प्रामुख्याने कोणत्या पेशीच्या अनियंत्रित वाढीमुळे होतो? कॅन्सर हा रोग प्रामुख्याने श्वेतपेशी व्हाईट ब्लड सेलच्या पेशीच्या अनियंत्रित वाढीमुळे होतो. महाराष्ट्रातील महानुभव पंथाचे प्रवर्तक कोण होते? महाराष्ट्रातील महानुभव पंथाचे प्रवर्तक चक्रधर स्वामी हे होते. संसदेच्या दोन्ही सभागृहाचे संयुक्त अधिवेशन कोण बोलावू शकतो? संसदेच्या दोन्ही सभागृहाचे संयुक्त अधिवेशन आपल्या देशाचे राष्ट्रपती बोलावू शकते. भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोणता? भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प तारापूर अणुऊर्जा प्रकल्प होय. व्हिटॅमिन B12 मध्ये कोणता धातू असतो? व्हिटॅमिन B12 मध्ये कोबाल्ट हा धातू असतो.
मराठा हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? मराठा हे वृत्तपत्र लोकमान्य टिळक यांनी सुरू केले. हे वृत्तपत्र इंग्रजी या भाषेत होते. पंचशील करार भारत आणि कोणत्या देशादरम्यान झाला होता? पंचशील करार भारत आणि चीन या देशादरम्यान झाला होता. अग्निपंख विंग ऑफ फायर हे आत्मचरित्र कोणाचे आहे? अग्निपंख म्हणजे विंग्स ऑफ फायर हे आत्मचरित्र डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे आहे. क्षेत्रफळाने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता? क्षेत्रफळाने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर होय. शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी यकृत लिव्हर होय. भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. ऑक्सिजनचा शोध कोणी लावला? ऑक्सिजनचा शोध जोसेफ प्रिस्टले या शास्त्रज्ञांनी लावला. शिवाजी महाराजांच्या प्रशासनात पेशवे हे पद कशाचे होते? शिवाजी महाराजांच्या प्रशासनात पेशवे हे पद मुख्य प्रधानाचे होते. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी गोदावरी नदी होय. गोदावरी नदीची महाराष्ट्रातील लांबी 668 किलोमीटर होय. लोकसभा निवडणुकीसाठी किमान वयोमर्यादा काय आहे? लोकसभा निवडणुकीसाठी किमान वयोमर्यादा 25 वर्ष इतकी आहे. कर्कवृत्त भारताच्या किती राज्यातून जाते? कर्कवृत्त भारताच्या 8 राज्यातून जाते. ते राज्य गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोराम होय. सजीवाचे वर्गीकरण करताना द्विनाम पद्धती कोणी मांडली? सजीवाचे वर्गीकरण करताना द्विनाम पद्धती कार्ल लिनियस या शास्त्रज्ञांनी मांडली. स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी केली? स्वराज्य पक्षाची स्थापना चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांनी केली. जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? जागतिक पर्यावरण दिन 5 जून रोजी साजरा केला जातो. कोलेरा हा आजार कशामुळे होतो? कॉलरा हा आजार दूषित पाणी आणि अन्न सेवनामुळे होतो. भारताची पहिली महिला राज्यपाल कोण? भारताची पहिली महिला राज्यपाल सरोजिनी नायडू होत्या. अजंठा लेण्यामध्ये चित्र कोणत्या धर्माशी संबंधित आहेत? अजंठा लेण्यामधील चित्रे बौद्ध धर्माशी संबंधित आहेत. इन्सुलिनचा शोध कोणी लावला? इन्सुलिनचा शोध फ्रेडरिक बेंटिंग या शास्त्रज्ञांनी लावला. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा खंड कोणता? क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा खंड आशिया खंड होय. महाराष्ट्रात सर्वात जास्त पावसाचा जिल्हा कोणता? महाराष्ट्रात सर्वात जास्त पावसाचा जिल्हा सिंधुदुर्ग होय. येथील आंबोली हे ठिकाण विशेष प्रसिद्ध आहे. विद्युत बल्बमध्ये कोणता वायू असतो? विद्युत बल्बमध्ये ऑर्गॉन किंवा नायट्रोजन हे वायू असतात. सत्यशोधक समाजाने दीनबंधू हे वृत्तपत्र कोणाच्या मार्गदर्शनाखाली सुरू केले? सत्यशोधक समाजाने दीनबंधू हे वृत्तपत्र महात्मा ज्योतिराव फुले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केले. तर दीनबंधू हे वृत्तपत्र कृष्णराव भालेकर यांनी सुरू केले. भारतीय संविधानाचे कलम 370 कशाशी संबंधित होते? भारतीय संविधानाचे कलम 370 जम्मू काश्मीर या राज्याशी संबंधित होते. मानवी शरीरात एकूण किती स्नायू असतात? मानवी शरीरात एकूण 600 पेक्षा जास्त स्नायू असतात. सरासरी 639 इतके स्नायू असतात. नाशिक शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? नाशिक हे शहर गोदावरी या नदीकाठी वसलेले आहे. राष्ट्रकूट घराण्याची स्थापना कोणी केली? राष्ट्रकूट घराण्याची स्थापना दंतीदुर्ग या शासकाने केली. ध्वनीची तीव्रता मोजण्याचे यंत्र कोणते? ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक ॲडोमीटर होय. भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल हे होते. रवींद्रनाथ टागोरांना कोणत्या साहित्यासाठी नोबेल पुरस्कार मिळाला? रवींद्रनाथ टागोर यांना गीतांजली या साहित्यासाठी नोबेल पुरस्कार मिळाला. कर्करोग शोधण्यासाठी प्रसिद्ध असलेले केंद्र कोठे आहे? कर्करोग शोधण्यासाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील केंद्र मुंबई येथील टाटा मेमोरियल होय. महाराष्ट्रातील पहिले अभयारण्य कोणते? महाराष्ट्रातील पहिले अभयारण्य राधानगरी अभयारण्य होय. संसदेत अर्थसंकल्प कोण मांडतात? संसदेत अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री मांडतात. व्हिटॅमिन के कशासाठी आवश्यक असते? व्हिटॅमिन के रक्त गोठण्यासाठी आवश्यक असते. आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य काय होते? आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य एकता, विश्वास आणि बलिदान
होते? लोकसभा बरखास्त करण्याचा अधिकार कोणाला आहे? लोकसभा बरखास्त करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. महाराष्ट्राचे पठार कशापासून बनलेले आहे? महाराष्ट्राचे पठार बेसाल्ट या खडकापासून बनलेले आहे. बेसाल्ट खडक ज्वालामुखीच्या उद्रेकापासून वर आलेले आहे. प्रकाश संश्लेषणासाठी काय आवश्यक असते? प्रकाश संश्लेषणासाठी सूर्यप्रकाश, हरितद्रव्य आणि पाणी आवश्यक असते. स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल श्री राजगोपालाचारी होते. तर स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल भारतीय नसून लॉर्ड माउंटबॅटन हे होते. तर भारतीय गव्हर्नर जनरल विचारल्यास श्री राजगोपालाचारी हे सांगावे. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर कोणत्या प्रकारचे आहे? बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर उल्कापातामुळे निर्माण झालेले आहे. मानवी मेंदूचे सरासरी वजन किती असते? मानवी मेंदूचे सरासरी वजन 1300 ते 1400 ग्राम इतके असते. जगातील पहिली महिला पंतप्रधान कोण? जगातील पहिली महिला पंतप्रधान श्री माऊ भंडारनायके होय. शिवाजी महाराजांच्या आरमाराचा मुख्य तळ कोणता होता? शिवाजी महाराजांच्या आरमाराचा मुख्य तळ सिंधुदुर्ग हा होता. व्हिटॅमिन डीच्या अभावामुळे कोणता आजार होतो? व्हिटॅमिन डीच्या अभावामुळे मूळदूस रिकेट्स नावाचा आजार होतो. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे मुख्यालय कुठे आहे? भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे मुख्यालय बेंगळुरू येथे आहे. राष्ट्रगीत गाण्यासाठी किती वेळ लागतो? राष्ट्रगीत गाण्यासाठी 52 सेकंद इतका वेळ लागतो. धन्यवाद विद्यार्थी मित्रो.